व्यावसायिक संघ युनियन बँक या संघामधून देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो असा हा गुणवान खेळाडू आज पालीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र जुगाई कोसुम संघाकडून चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव. हा देखील रत्नागिरी जिल्ह्यासह कर्णधार पद भूषवलेला खेळाडू लाजवाब रायडर आहे. जबरदस्त रेड त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या सामन्यातील पहिली चढाई समोरच्या संघातील डिफेन्सचा अंदाज घेऊन आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 4 संघर्षाची पिळून संघाचा हा चढाईगुट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली शरीरयष्टी लाभले 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-1-2-2 ची फील्ड आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट कॉर्नरला जर्सी क्रमांक 8 साईश पडी आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यावरती देखील लक्ष असेल. आता मात्र संघर्षाची पिळून संघाकडून चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक 4 सूरज जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये खेळताना अजूनही इथे कोणत्याही संघाचं खातं उघडलं गेलं नाही. परंतु संघर्षाची पिळून जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून डबल टाय होऊन आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब टॅकल रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. एक गुण मिळतोय संघर्षाची पिळून संघाला. लाजवाब टीमवर्क आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र डू ऑर डाय रेड असेल आणि शैलेश चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 8 आणि इथे मात्र मिडल कव्हरवरती कौस्तुभ जाधव वरती हल्ला गेलाय. जर्सी क्रमांक 2 याच्यावरती हँडटचचा प्रयत्न आणि सफल ठरलाय. मिडल कव्हर वरती खोल वरती जाऊन इथे मात्र हँडटचचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. एक गुण मिळतोय संघर्षाची पिळून संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल कोसुम संघाकडून. 7 मोडे आपल्याला पाहायला मिळत आहे संघर्षाची पिळून क्रीडांगणामध्ये 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. लेफ्ट कॉर्नर दिशेने खेळ चालू आहे. जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळेल मयूर. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही गुणाचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता मात्र एक छोटासा खेळ आपल्याला पाहायला मिळेल संघर्षाची पिळून संघाचा जर्सी क्रमांक 10 परिधान केलेला चढाईबोट आपल्याला पाहायला मिळतोय कोसुम संघाच्या क्रीडांगणावरती. आता मात्र 5 मोडे पाहायला मिळते. बोनस गुण ऑफ असेल. 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. रेड व्हॅलिड करून इथे मात्र मिडलाईन वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. टाइम काउंटर वरती नजर. तर नंतर मात्र सुखरूप आपल्या क्रीडांगणावरती माघारी परतलाय. आता मात्र जुगाई कोसुम संघाकडून एक उंच चढाईबोट आपल्याला पाहायला मिळेल. 7 मध्ये मैदानावरती 2-1-2-2 ची फील्ड संघर्षाची पिळून संघाच्या क्रीडांगणावरती लेफ्ट कॉर्नरचा खेळ मिडल कव्हर वरती इथे मात्र किक मारण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय. इथे मात्र जबरदस्त सरप्राईज अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड मधून इथे मात्र डबल टाय होल्डचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. जर्सी क्रमांक 10 याच्या माध्यमातून गेलेला हा टॅकल. एक गुण मिळतोय संघर्षाच्या पिळून संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल संघर्षाच्या पिळूनच्या वतीने जर्सी क्रमांक 8 4 मोडे मैदानावरती. लेफ्ट कॉर्नरला इथे मात्र हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. आता मात्र इथे मात्र डिफेन्स गोलवरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते शैलेशाची. प्रत्युत्तर दाखल असेल. इथे मात्र जुगाई कोसुम संघ अजूनही खातं उघडलं गेलं नाहीये. इथे विचार करावा लागेल. या संघाचा तारण करून बनेल कौस्तुभ जाधव जर्सी क्रमांक 2 जवळजवळ 3 ते 4 मिनिटं अद्याप मैदानाच्या बाहेर. आणि आता मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड. खरा खेळ मारा तो मैदानाच्या बाहेरचा रस्ता जरा अशा स्वरूपाची चढाई असताना जर्सी क्रमांक 10 छोटी हाईट बडी फाईट कमाल करतोय. जर्सी क्रमांक 7 मयूर याला मैदानाच्या बाहेर जातो. एक गुण मिळतोय संघर्षाची पिळून संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसुम संघाचं जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला साईश पळी आपल्याला पाहायला मिळेल. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे टच पॉईंटची आवश्यकता असेल. आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा जर मैदानावरती आणायचं असेल तर समोरच्या संघातील खेळाडूंना टच पॉईंट करावं लागेल. पुन्हा एकदा खाली चढाई अजूनही खातं रिकामी पाहायला मिळते आपल्याला जुगाई कोसुम संघाचं. कौस्तुभ जाधव जेवढा जास्त वेळ मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल तेवढाच जास्त दबाव जुगाई कोसुम संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक मेन रायडर आहे बेस्ट रायडर म्हणून ज्याच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहिलं जातं असा कौस्तुभ जाधव मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र डू ऑर डाय रेड असेल जुगाई कोसुम संघासाठी. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे पॉईंट आवश्यक असेल अथवा मैदानाच्या बाहेरचा रस्ता जरा बाळा गेले. इथे मात्र सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 मैदानाच्या बाहेर
आता मात्र दोन मोहरे मैदानावरती जुगाई कोसुम संघाच्या क्रीडांगणावरती आणि चढाईसाठी दाखल झाल्यात. संघर्षाची पूर्ण संघाचा शैलेश इथे मात्र जर्सी क्रमांक 10 अनिकेताच्या माध्यमातून केले गेलेला हा बॅकहोल आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमधील पहिला सुपर डॅकर आपल्याला पाहायला मिळतोय जुगाई कोसुम संघाचा. एक सेबल दो आपल्याला पाहायला मिळत आहे. गुणाचं खातं उघडलं गेलंय सुपर डॅकलच्या वतीने आणि इथे मात्र जर्सी क्रमांक 4 सूर्याच्या चढाईसाठी दाखल झालाय. संघर्षाची पूर्ण संघाच्या क्रीडांगणावरती 6 मोहरे आपल्याला पाहायला मिळतील. लाजवाब खेळ त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत प्रदर्शित केला गेलाय. यस मॅच ऑन झालंय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 चढाईसाठी दाखल झालाय. याच्या माध्यमातून देखील चांगल्या चढाई आपण पाहिल्यात. आता मात्र पुन्हा एकदा सुपर डॅकलची संधी असेल. या स्पर्धेमधील पहिला सुपर डॅकल आपल्याला पाहायला मिळालाय जुगाई कोसुम संघाच्या वतीने आणि पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 याच्यावरती पॉइंट मारण्याचा दावा करतोय. पंच पॅनल अतिशय तीक्ष्ण आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून निर्णय आपल्या हाती येईल. परंतु जर्सी क्रमांक 4 राईट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. रॅपिडली केलेला शूट आणि इथे मात्र कोणताही गुण मिळत नाहीये. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 4 पुन्हा एकदा जुगाई कोसुम संघाचा सूरज चढाईसाठी दाखल झालाय. इथे मात्र एक गुण मिळतोय संघर्षाची पूर्ण संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल. जर्सी क्रमांक 8 शैलेश हेगडे आपल्याला पाहायला मिळेल. रत्नागिरी कुमार जिल्हा आणि जबरदस्त जब आपल्याला पाहायला मिळते. शोल्डर सपोर्ट घेतला आणि त्यानंतर मात्र स्वतःला मिडलॅन्ड वरती झोकून देतोय. एक गुण मिळेल संघर्षाची पूर्ण संघाला आणि आता मात्र जुगाई कोसुम संघ ऑल आउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 शेवटचा मोहरा मैदानावरती आकाश देवरुकर आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याची सुरुवाती काही मिनिटांमध्येच जुगाई कोसुम संघ इथे दबावमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चिपळूण सारखा एक तगडा संघासमोर आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. जर्सी क्रमांक 9 बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सांघिक प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. एक बोनस गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. 1+2 3 पॉइंट संघर्षाची पूर्ण संघाला. याच दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय संघर्षाची पूर्ण संघाचा जर्सी क्रमांक 4 प्रेम मोगर आपल्याला पाहायला मिळेल. उंचकवर चढाई होतो आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र जुगाई कोसुम संघ पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि नव्या जिद्दीने खेळण्यासाठी मैदानावरती उतरलाय आणि इथे मात्र जर्सी क्रमांक 9 चूक करतोय. आकाश देवरुकर आवश्यकता नव्हती, डबल मॅन्डेट झाला आणि इथे मात्र त्याचा फायदा घेतो आकाश. जर्सी क्रमांक 4 याच्या माध्यमातून एक गुण मिळतोय संघर्षाची पूर्ण संघाला. आता मात्र कौस्तुभ जाधव याच्यावरती विश्वास दाखवलाय. जर्सी क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्याचा कर्णधार पद भूषवलेला असा हा चढाईबुट आपल्याला पाहायला मिळतोय. जुगाई कोसुम संघाचा बेस्ट रायडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र थोडासा हतबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी दाखल झालाय संघर्षाची पूर्ण संघाचा शैलेश हेगडे आपल्याला पाहायला मिळेल. कौस्तुभ वरती पॉईंट मारण्याचा प्रयत्न हँडटचच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु असफल ठरलाय. पुन्हा एकदा रायडिंग मारुती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. खाली चढाई. प्रेक्षकांना विनंती असेल व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे ती महिलांसाठी राखीव असेल. कृपया पुरुष प्रेक्षक जर कोण असतील तर त्यांनी समोरच्या किंवा डाव्या बाजूच्या गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. व्यासपीठाच्या राईट साईडला जी गॅलरी आहे ती महिलांसाठी राखीव असेल याचे सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय आणि इथे मात्र जर्सी क्रमांक 1 ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न, कोणताही अँगल नव्हता आणि इथे मात्र बाद होतो. एक गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल. जर्सी क्रमांक 10 प्रतीक वाघे आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी किशोर गटामधून खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. चांगला गुणवान खेळाडू आहे. छोटी हाईट बडी फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 मोरी मैदानावरती 2-1-2-2 फील्ड इथे सजवली गेली जुगाई कोसुम संघाच्या वतीने आणि इथे मात्र डॅश करण्याचा प्रयत्न. एक बोनस गुण मिळतोय संघर्षाची पूर्ण संघाला आणि रायडर बाद एक गुण मिळेल जुगाई कोसुम संघासाठी.
प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसुम संघाकडून. आता मात्र संघर्ष चिपळूण संघाच्या क्रीडांगणावरती 5 मोहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 7 खाली चढाई आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करत नाहीये. खाली आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परततोय. प्रत्युत्तर दाखल असेल संघर्ष चिपळूण संघाकडून शैलेश आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 8 एक मेन रायडर म्हणून संघर्ष चिपळूण संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 7 मोरे मैदानावरती फुल हाऊस जुगाई कोसुम संघाच्या क्रीडांगणावरती 2-1-2-2 चे फील्ड, परंतु कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करला नाहीये. खाली चढाई करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय. इथे मात्र खोलवरती चाललेला डिफेन्स आपण पाहतोय संघर्ष चिपळूण संघाचा. कोणत्याही स्वरूपाचा बोनस कोण ऑफ असेल. खोलवरती गेलेला डिफेन्स. इथे मात्र जर्सी क्रमांक 12 श्रेयांश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र स्वतः सेल्फ आउट होतोय. कोणत्याही खेळाडूला जर टच न करता जर आपण लॉबी मध्ये गेलो तर निश्चितच रायडरला बाद दिलं जातं आणि ते समीकरण इथे जुळताना आपण पाहतोय. आता मात्र जर्सी क्रमांक 4 प्रेम मोगर आपल्याला पाहायला मिळतो. याच्या माध्यमातून देखील चांगल्या सडे आपण पाहिले आहेत, परंतु आता मात्र पुन्हा एकदा राईट इन वरती हँडटेजचा दावा करतोय. जर्सी क्रमांक 10 याच्यावरती हँडटेज केला गेला आणि एकूण मिळतोय संघर्ष चिपळूण संघाला. आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय जुगाई कोसुम संघाचा जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव. याला जिथे चमत्कार करावा लागेल. एक मॅन रायडर आणि इथे मात्र बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न. लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. खतरनाक जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. कौस्तुभ सारख्या एक बलवान खेळाडूला बॅक होल्ड केला आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र शैलेश अडगे जर्सी क्रमांक 8 इथे मात्र गेरला गेलाय डिफेन्स मध्ये जुगाई कोसुम संघाचा. मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसुम संघाचा जर्सी क्रमांक 4 परिधान केलेला चढाईगोट आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज जाधव लेफ्ट कॉर्नर दिशेने चढायला सुरुवात करत असताना इथे मात्र राईट कॉर्नर वरती रॅपिडली शूट करून अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 चढाईसाठी दाखल झालाय प्रतीक वाघे. रत्नागिरी किशोर गटामधून खेळणारा खेळाडू आहे. हॅलो, रत्नागिरी जिल्हा कबड्डी परिषदेचे सदस्य मान्य श्री प्रथमेश दादा कुलकर्णी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. येस थँक्यू सर. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. रत्नागिरी जिल्हा कबड्डी परिषदेचे सदस्य श्री प्रथमेश दादा कुलकर्णी या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. आणि इथे मात्र सिंगल हँड टॅकल करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल ठरतोय. सदस्य समीर गराटे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. रत्नागिरी जिल्हा कबड्डीचे सदस्य येस धन्यवाद. जर्सी क्रमांक 4 प्रेम चढाईसाठी दाखल झालाय. 4 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट कॉर्नरला साईश आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 जुगाई कोसुम संघाचा हा जबरदस्त लेफ्ट कॉर्नर आपल्याला पाहायला मिळेल. जुगाई कोसुम संघाकडून आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय. जर्सी क्रमांक 4 फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते संघर्ष चिपळूणच्या क्रीडांगणावरती. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 10 तिसऱ्या चढाईसाठी डू ऑर डाय आपल्याला पाहायला मिळतोय. खरा खेळ मारा अथवा मैदानाच्या बाहेर जर असतं तर अशा स्वरूपाची चढाई असताना जर्सी क्रमांक 10 याच्यावरती विश्वास दाखवलाय. 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. रॅपिडली शूट केला गेला होता आणि पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येतोय. जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 याच्या माध्यमातून आकाश देवरुकर याच्या माध्यमातून गेलेला हा सोलो टॅकल आपल्याला पाहायला मिळाला आणि 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसुम संघाकडून. आता मात्र 6 मोरे संघर्ष चिपळूण संघाच्या क्रीडांगणावरती आणि इथे मात्र डबल माइंडेड झाला. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. जर्सी क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय संघर्ष चिपळूण संघाचा. जर्सी क्रमांक 4 प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय 6च्या डिफेन्स मध्ये खेळताना. आता मात्र कौस्तुभ जाधव राईट कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल कव्हरला भूमिका बचावताना आपल्याला पाहायला मिळेल रेडिंग मध्ये. आणि इथे मात्र नजर अड्डी आणि दुर्घटना घटी. जर्सी क्रमांक 4 प्रेम थोडासा
विचलित झाला आणि त्याचाच फायदा इथे घेताना आपल्याला राईट कॉर्नर पाहायला मिळालाय. एक गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल रेडिंग मारून आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव. एक गुणवान खेळाडू आहे, बेस्ट रायडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रत्नागिरी जिल्ह्याचं कर्णधार पद भूषवलेला हा खेळाडू, परंतु आजच्या सामन्यामध्ये थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र मिडल कव्हर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न आणि एक गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. दरम्यान फर्स्ट हाफचा खेळ संपतोय आणि गुण फलक असेल जुगाई कोसुम 10 गुण, संघर्ष चिपळूण 16 गुण. जवळजवळ 6 गुणांची आघाडी असेल ती संघर्ष चिपळूण संघाकडे. या सामन्याचा जर आपण विचार केला तर निश्चितच यानंतर होणारा सामना सेकंड कॉल पुढील सामन्यासाठी डॉक्टर नाना माईकर फाउंडेशन मालवण रत्नागिरी दसपटी चिपळूण दोन्ही संघांना दुसरा पुकार खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार आहे. यस 6 गुणाची आघाडी असेल संघर्ष चिपळूण संघाकडे. लाजवाब खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या हाफ मध्ये कौस्तुभ जाधव कोणत्या पद्धतीचा खेळ प्रदर्शित करेल या मैदानावरती. बेस्ट रायडर आहे जुगाई कोसुम संघाचा, परंतु तो या सामन्यामध्ये आतापर्यंत थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळालाय. रत्नागिरी संघातून प्रतिनिधित्व खेळाडू तसेच तो युनियन बँक मुंबई या संघातून देखील व्यावसायिक संघातून खेळतो शैलेश हेगडे. त्यानंतर कोसुम संघाकडून कौस्तुभ हा देखील एक राज्यस्तरीय खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज जाधव हा देखील एक चांगला खेळाडू आहे. यस धन्यवाद सर. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आजच्या रजनीमधील दुसरा सामना संघर्ष चिपळूण विरुद्ध जुगाई कोसुम आपल्याला पाहायला मिळतोय. 6 गुणांनी आघाडीवरती असेल तो संघर्ष चिपळूण संघ, परंतु आता मात्र चढाईसाठी जर्सी क्रमांक 2 आणि इथे मात्र काय होतंय कौस्तुभ जाधव पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर सुपर टॅकलचा शिकार ठरतोय. 2 गुण मिळत आहे संघर्ष चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल शैलेश हेगडे आपल्याला पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 8 रत्नागिरी कुमार गट यामधून खेळणारा खेळाडू, युनियन बँक व्यावसायिक गट गुणवान खेळाडू आहे आणि या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय कौस्तुभ जाधव आपल्याला या सामन्यामध्ये शांत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार त्याची पकड होताना आपल्याला पाहायला मिळाले. जवळजवळ 7 ते 8 मिनिटं तो मैदानाच्या बाहेर आहे आणि तेच इथे कारण ठरतंय की जुगाई कोसुम संघ पिछाडीवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र रेड व्हॅलिड केली गेली आणि सुग्रीव आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय. प्रत्युत्तर दाखल संघर्ष चिपळूण संघाकडून जर्सी क्रमांक 8 शैलेश हेगडे आपल्याला पाहायला मिळेल. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-2-2 ची फील्ड इथे सजवली आहे. लेफ्ट कॉर्नर दिशेने चढायला सुरुवात करत असताना इथे मात्र चांगला फुटवर्क त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. रेड व्हॅलिड करून मिडलांवरती उभा राहिला आणि कोणत्याही स्वरूपाचा धोका न पत्करता आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसुम संघ वारंवार रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणावरती परततोय आणि समोरच्या संघाला
रेड साठी निमंत्रित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी चढाई जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक वाधे हा देखील एक गुणवान खेळाडू. छोटी हाईट बडी फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतोय. अँकल लोड करण्याचा प्रयत्न परंतु तितका चपळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक एक गुण मिळतोय संघर्ष गुण संघाला. इथे मात्र जुगाई कोसुम संघ डिफेन्स मध्ये देखील थोडासा हातबल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी चढाई जुगाई कोसुम संघासाठी 5च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण असेल. टच पॉईंटची असेल आवश्यकता आणि इथे मात्र काय करते जर्सी क्रमांक 4 सूरज जाधव याच्या माध्यमातून 1 गुणांची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल संघर्ष संघाकडून जर्सी क्रमांक 8. आता मात्र जुगाई कोसुम संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल का. कौस्तुभ जाधव पुन्हा एकदा मैदानावरती इन झालाय. याला रेड मध्ये कमाल करावी लागेल. आतापर्यंत शांत आहे परंतु इथे शांत राहून चालणार नाही. शैलेश शेडगे जबरदस्त फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतोय. रॅपिडली चाललेली चढाई लेफ्ट कॉर्नरवरून राईट कॉर्नर वरती हँड टच करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. प्रत्युत्तर दाखल जुगाई कोसुम संघाकडून जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव चढाईसाठी दाखल झालाय. आतापर्यंत शांत राहिले परंतु तो संत जरूर नाहीये. जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ खोलवरती चाललेला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्याचा कर्णधार पद भूषवलेला खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीचा खेळ या मैदानावरती ते सादर करावा लागेल. एक बलवान खेळाडू संघर्ष चिपळून आणि त्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश भोजने राज्यस्तरीय खेळाडू आहे. संघर्ष चिपळूण संघाचा हा प्रशिक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या देखील माध्यमातून लाजवाब खेळ आपण पाहिलाय परंतु आता मात्र नवीन चेहऱ्यांना संधी देताना आपल्याला पाहायला मिळेल संघर्ष चिपळूण संघ आणि ऋषिकेश भोजने प्रशिक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसुम संघाकडून. रेड व्हॅलिड केली जाते आणि जुगाई कोसुम संघाचा गेम प्लॅन जर आपण बघितलं तर वारंवार इथे मात्र डिफेन्स वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र तिसरी चढाई असेल संघर्ष चिपळूण संघासाठी. डू ऑर डाय रेड करा किंवा बरा अथवा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा आणि जर्सी क्रमांक 10 प्रतीक याचा जर आपण विचार केला तर वारंवार आपल्या चढाईमध्ये गुण घेण्याचा डू ऑर डाय रेड स्पेशलिस्ट म्हणून ज्याला ओळखलं जाईल संघर्ष चिपळूण संघाचा असा हा छोटी हाईट बॉडी फाईट देताना प्रतीक वाघे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न खूप खोलवरती जाऊन बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होता आणि जर्सी क्रमांक 10 याच्या माध्यमातून केला गेलेला हा टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. तिसरी चढाई असेल सुपर टॅकलची सुवर्ण संधी आणि इथे मात्र चकवा देण्याचा प्रयत्न 1 2 3 4 इथे मात्र गारद केलं जाते जर्सी क्रमांक 4 याला. इथे मात्र रायडर सेफ दिला जातोय. थोडासा जर्सी बुलिंगचा जर्सी बुलिंग आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा प्रभाव इथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रायडर सेफ 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला आणि इथे मात्र आता मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळेल ऋषिकेश भोजने.
पुन्हा एकदा बॅकफूट वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय जुगाई कोसुम संघ निश्चितच ऑल आउट करण्याची सुवर्ण संधी होती, परंतु इथे मात्र रीडिंग मध्ये 1 पॉइंट आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण संघर्ष चिपळूण संघाला आणि गुण फलक आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष चिपळूण संघ 22 गुणांवरती असताना जुगाई कोसुम संघ 13 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून केला जातोय, कारण का जुगाई कोसुम संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितच कोणताही चढाईबोटी इथे मात्र असरदार ठरताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कौस्तुभ जाधव बेस्ट रायडर म्हणून संघामध्ये आहेत, तो देखील या सामन्यामध्ये शांत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून देखील कोणत्याही पद्धतीचा पॉइंट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीये, परंतु अजून सामना बाकी आहे. इथे मात्र कौस्तुभ आपला रौद्र रूप दाखवणार का आणि जर्सी क्रमांक 4 तिसऱ्या चढाईसाठी संघर्ष चिपळूण संघाचा प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो. उंच गोरा शरीरशीर आपल्याला चढाईबट्टू. आता मात्र बोनस गुण असेल, टच पॉईंटची असेल आवश्यकता. 2-1-2 ची फील्ड सजवली गेली आहे. रॅपिड चाललेला फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतो प्रतीकाच्या माध्यमातून. खोलवरती चाललेला डिफेन्स आहे जुगाई कोसुम संघाचा. कौस्तुभ याच्यावरती हँड टच करण्याचा प्रयत्न राईट टू लेफ्ट. इथे मात्र अंतिम सेकंद शिल्लक आणि जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा डबल माइंडेड झाला आणि त्याचा फायदा इथे मात्र जुगाई कोसुम संघाला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नर दिशेने केला गेलेला हा जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र डुअर डायरेड साठी जुगाई कोसुम संघाचा जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर चढाईसाठी दाखल झालाय. 3 मोरे मैदानावरती संघर्ष चिपळूण संघाच्या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र जोरदार डॅश आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. काय निर्णय हाती येतोय? जर्सी क्रमांक 12 याच्या माध्यमातून सिंगल हँडेड टॅकल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रायडर बाद दिला जातोय. सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळतील. रोशन चिपळूणकरच्या माध्यमातून केली गेलेली पकड. रत्नागिरी जिल्हा कुमार गटातून खेळणारा हा बचावपटू आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब टॅकल त्याच्या माध्यमातून केला गेला आणि सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळते संघर्ष चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल संघर्ष चिपळूण संघाकडून आणि आता मात्र 5 मोरे मैदानावरती जुगाई कोसुम संघाच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे आणि आता मात्र गेमला स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न संघर्ष चिपळूण संघाकडून आपल्याला करताना पाहायला मिळतील. जवळजवळ 10 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते संघर्ष चिपळूण संघाकडे, परंतु ही आघाडी मोडून काढली जाईल का? कौस्तुभ जाधव जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत जुगाई कोसुम संघ दबावामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळेल. कौस्तुभ जाधव याला काही चमत्कार करणं गरजेचं असणार आहे या मैदानावरती. आपला संघ जर या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवायचा असेल, आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये प्रवेश करून द्यायचा असेल तर कौस्तुभ जाधव याला आपलं रौद्ररूप या मैदानावरती धारण करावं लागेल. आणि इथे मात्र खाली या चढाई पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. रेल वॅडी करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय. चढाईसाठी दाखल झालाय संघर्ष चिपळूण संघाचा जर्सी क्रमांक 1 रोहन. 5च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट कॉर्नर दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. आता मात्र संघर्ष चिपळूण संघ 3ऱ्या चढाईवरती खेळताना आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. सलग 2 चढाई असफल करायच्या आणि त्यानंतर मात्र डुअर डायरेक्ट वरती पॉईंट घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जुगाई कोसुम संघ या संघाला इथे मात्र आवश्यकता असेल प्रत्येक ग्रेड वरती इथे पॉईंट घ्यावे लागेल. डिफेन्स मध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. 10 गुणांची पिछाडी इथे भरून काढायची असेल तर निश्चितच चांगला खेळ इथे या मैदानावरती प्रदर्शित करावा लागेल. आणि 3ऱ्या चढाईसाठी संघर्ष चिपळूण संघाचा जर्सी क्रमांक 1 रोहन याच्यावरती विश्वास दाखवलाय. 5च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण असेल, टच पॉईंटची असेल इथे आवश्यकता.
कौस्तुभच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. राईट कॉर्नर दिशेने रॅपिडली चाललेला फुटवर्क जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून आपण पाहतोय. खोलवरती चाललेला डिफेन्स आहे आणि इथे मात्र कौस्तुभच्या माध्यमातून केला गेलेला हा जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळेल. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. तिसरी चढाई असेल जुगाई कोसुम संघासाठी आणि सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं शिल्लक. जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून केला गेलेला हा डबल टाय आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब टॅकल रोशनची पुळूनकर. जबरदस्त डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपण्यासाठी अंतिम 5 मिनिटं शिल्लक असताना गुण फलक असेल जुगाई कोसुम संघ 15 गुण, संघर्षाचे पुळून संघ 26 गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो, सामना संपायला शेवटची 5 मिनिटं डिक्लेअर झाले आहेत. यानंतर होणार सामना डॉक्टर नाना माईकर फाउंडेशन मालगुण रत्नागिरी विरुद्ध दसपटी चिपळूण. दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. आपल्याला 5 मिनिटं असताना तिसरा पुकार देणं. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण क्रीडांगणाच्या दिशेने यायचं. यस, धन्यवाद सर. इथे मात्र लाजवाब अँकल आपल्याला पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 8 याच्या माध्यमातून सिंगल हँडेड केलेला हा प्रयत्न आणि नंतर मिळालेल्या आपल्या साथीदारांची साथ आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. यस, मॅच झाले. जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव चढाईसाठी दाखल झाले. सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल. इथे मात्र कौस्तुभ सामना सामन्यासाठी शेवटची 4 मिनिटे शिल्लक आणि इथे मात्र जर्सी क्रमांक 10 प्रतीक वाघे आतापर्यंत रेडिंग मध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आता डबल मॅन्डेट झाला. कौस्तुभला डबल टायआउट करण्याचा प्रयत्न असफल ठरला. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला आणि अंतिम 4 मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र संघर्ष चिपळूण संघ ऑल आउटच्या दिशेने जातो की काय. चढाईसाठी दाखल झाले रोशन चिपळूणकर. एक नामवंत बचावपटू आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्हा कुमार गटातून खेळणार हा खेळाडू संघर्ष चिपळूण संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. याच्या माध्यमातून देखील चांगल्या पगडे आपण पाहिल्या आहेत. आणि पुन्हा एकदा जुगाई कोसुम संघाचा जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ चढाईसाठी दाखल झाला. या आधीच्या चढाईमध्ये गुण घेऊन परतला होता, परंतु आता मात्र 2 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष चिपळूण संघाच्या क्रीडांगणावरती किक लगावण्याचा प्रयत्न आपल्याला करताना पाहायला मिळतोय. खोलवरती चाललेला डिफेन्स आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 डावे प्रतिदावे इथे केले जातात, परंतु पंच इथे डावे फेटाळून लावताना आपल्याला पाहायला मिळतील. सामना संपण्यासाठी अंतिम 3 मिनिटे शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या निर्णायक क्षणी जर संघर्ष चिपळूण संघ ऑल आउट झाला तर निश्चितच आणि लालच्या डॅश आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर रोशन चिपळूणकर. आता मात्र इथे मात्र ऑल आउट झाले संघर्ष चिपळूण संघ. पॉइंट टेबल मध्ये उलटफेर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट टेबल असेल जुगाई कोसुम संघ 21 गुण, संघर्ष चिपळूण संघ 26 गुणांवरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाम मात्र 5 गुणांची आघाडी असेल. इथे मात्र शैलेश हेगडे चढाईसाठी दाखल झालाय. बेस्ट रायडर ठरलाय. सामन्यामध्ये लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळतो. मिलरवरती चाललेली झटापट, एकीचे बळ मिळते फळ. रायडर आता मैदानाच्या बाहेर पळ. लाजवाब टॅकल जुगाई कोसुम संघ इथे मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र या गेमचा स्पीड थोडस स्लो डाऊन करण्यासाठी ऋषिकेश भोजने याच्या माध्यमातून घेतला गेलेला हा टाइम आउट आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये स्वतःच्या संघाला कसं सावरायचं असतं. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. काय सामना रंगलाय. जुगाई कोसुम संघ तो सुरुवातीपासून पिछाडीवरती होता, तो आता मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना जुगाई कोसुम संघ 4 गुणांनी पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव 1 बोनस गुण मिळतोय. लाजवाब प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी दाखल झालाय संघर्ष चिपळूण संघाचा जर्सी क्रमांक 4 प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ इथे पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. लाजवाब डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. गोल्ड फलक असेल. जुगाई कोसुम संघ 24 गुण, संघर्ष चिपळूण संघ 26 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ. कौस्तुभ 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 इथे मात्र घेरला गेलाय. लावच्या टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वाचा बोरा
महत्वाच्या क्षणी इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन गुणांनी पिछाडीवरती असेल जुगाई कोसुम संघ. 1.5 ते 2 मिनिटं या सामन्यामध्ये शिल्लक असताना यस मॅच ऑन झाले. आता मात्र सामन्यातील अंतिम काही मिनिटे शिल्लक असताना जर्सी क्रमांक 8 शैलेश बेस्ट रायडर सामना संपण्याचे 1 मिनिट शिल्लक असताना अजूनही 3 गुणांची पिछाडी असेल जुगाई कोसुम संघाकडे. इथे मात्र कोणता गेम प्लॅन आखला जाईल, टाइमआउट घेतला गेला. दोन्ही संघाचे संघ प्रशिक्षक आपल्या संघाला मार्गदर्शन केलंय जरूर, परंतु या महत्वाच्या क्षणी जुगाई कोसुम संघाचा महत्वाचा मोहरा कौस्तुभ जाधव मैदानाच्या बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलेट केली जाते. कोणत्याही स्वरूपाचा धोका न पत्करता आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय. जर्सी क्रमांक 1 इथे मात्र मल्टिपल रेडची आवश्यकता असेल जुगाई कोसुम संघाला. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून इथे मात्र फेटाळला गेलाय. कालिया चढे आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 8 शैलेशच्या माध्यमातून. संघर्ष चिपळूण संघाचा हा बेस्ट रायडर दाखल केला गेलाय. चला दोन्ही संघ डॉक्टर नानासाहेब माईकर फाउंडेशन मालगुण दसवडी चिपळूण आपण क्रीडांगणा दिशेने यायचंय. येस धन्यवाद सर. तर पुन्हा एकदाचा मॅच सामन्याकडे वळतोय. जर्सी क्रमांक 8 शैलेश आपल्याला पाहायला मिळतो रेड वेलट करून जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न. आणि दरम्यान इथे मात्र सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय संघर्ष चिपळूण संघ. विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे हार्दिक आभार. जुगाई कोसुम संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला.